सत्यनारायणाची कथा. गणपतीचे दिवस सुरू होते. एका सावकाराच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा चालू होती. एक भिकारी ती पूजा सावकाराच्या घराबाहेर उभा राहून ऐकत होता. ते त्याला ऐकायला फारच छान वाटत होते, म्हणून तो तेथेच उभा राहिला होता. तेव्हा काही कामानिमित्त त्या सावकाराची आई बाहेर आली होती. तिनं त्या भिकाऱ्याला असं उभं राहून कथा ऐकताना बघितलं. तिला त्याची दया आली. तिनं त्याला अंगणात घेऊन गेली, त्याला हातपाय धुवायला लावले आणि सांगितलं की आता तू बसून ही कथा ऐकू शकतोस. ही कथा ऐकल्यानं तुझं देखील दुःख दारिद्र्य दूर होईल. चला तर आपणही कथा ऐकूया. महामुनी ऋषी व्यासजी म्हणाले, फार पूर्वी नैमिषारण्य तीर्थात शौनकादिक ऋषींच्या 88,000 ऋषींनी पुराणवत्ते श्री सुतजींना विचारले, हे सुतजी, या कलियुगात वेद आणि शिक्षण नसलेल्या लोकांना भगवंताची भक्ती कशी मिळेल आणि त्यांचा उद्धार कसा होईल? हे मुनिश्रेष्ठा, मला असे काही व्रत सांगा जे केल्यानं अल्पावधीत पुण्य मिळेल आणि इच्छित फळही मिळेल. अशी कथा ऐकायची खूप इच्छा आहे. या प्रश्नावर श्री सूतजी म्हणाले, हे वैष्णवातील आदरणीय, तुम्ही सर्वांच्या जीवांचे हित आणि कल्याण विचारले आहे. आता मी तुम्हाला ते सर्वोत्तम व्रत सांगेन जे श्रेष्ठ मुनी नारदजींनी श्री लक्ष्मीनारायण भगवंतांना विचारले होते आणि श्री लक्ष्मीनारायण भगवंतांनी मुनिश्रेष्ठ नारदजींना सांगितले होते. तुम्ही सर्व चांगले लोक ही कथा काळजीपूर्वक ऐका. ऐका मुनिवर, ही सत्यकथा नेहमीच आनंददायी असते. आनंदाच्या भरभराटीने सर्व कार्य पार पडू दे. पराकोटीच्या संकटात दुःखापासून मुक्ती मिळू दे. भगवंताच्या नामाचा आणि चारित्र्याचा महिमा केल्याशिवाय महाकाली पापांपासून मुक्त कशी होणार? मुनिश्रेष्ठ नारद इतरांच्या कल्याणासाठी सर्व जगात भटकणारे एकेकाळी मृत्यूभूमीवर पोहोचले. येथे जन्मलेल्या जवळपास सर्वच मानवांना त्यांच्या कर्मानुसार अनेक दुःख भोगताना पाहून त्यांना वाटले की काही प्रयत्न केल्यास जीवांचे दुःख नक्कीच दूर होईल. असा विचार मनात घेऊन श्री नारद विष्णुलोकात गेले. तेथे श्वेतवर्ण व 4 भुजा असलेले देवांचे देव नारायण, त्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ होते आणि माला धारण केली होती. ते पाहून त्यांची स्तुती करू लागले. नारदजी म्हणाले, हे देवा, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात. मन आणि वाणीसुद्धा तुम्हाला शोधू शकत नाही. तुम्हाला आरंभ, मध्य, अंतही नाही. सृष्टीच्या निर्गुण स्वरूपामुळे भक्तांच्या दुःखाचा नाश करणारे तुम्हीच आहात. मी तुम्हाला नमन करतो. नारदजींची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे योगीराज, तुमच्या मनात काय आहे? आपण इथे कोणत्या कामासाठी आला आहात? तेव्हा ऋषींमध्ये श्रेष्ठ नारद मुनी म्हणाले, अनेक जन्म घेणारे मृत्यूलोकातील सर्व मानव स्वतःच्या कर्मामुळे नाना प्रकारचे दुःख भोगत आहेत. हे परमेश्वरा, जर तुम्हाला त्यांच्यावर दया आली असेल तर त्या लोकांचे सर्व दुःख थोडे प्रयत्नांनी कसे दूर होतील ते मला सांगा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, मानवजातीच्या हितासाठी तुम्ही हा अतिशय चांगला प्रश्न विचारला आहे. मी तुम्हाला सांगतो ते व्रत ज्याचे पालन केल्यानं मनुष्य मोहापासून मुक्त होतो. ऐका, महान पुण्यदाता स्वर्ग आणि मृत्यू या दोन्ही ठिकाणी दुर्मिळ असं व्रत आहे, जे मी आज तुम्हाला सांगतो. श्री सत्यनारायण भगवानांचे हे व्रत नियमानुसार केल्यानं मनुष्य या पृथ्वीवर सर्व प्रकारचे सुख उपभोगून मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. भगवान श्री विष्णूंचे असे वचन ऐकून नारद मुनी म्हणाले, हे देवा, त्या व्रताचा नियम काय? हे व्रत यापूर्वी कोणी केले आहे आणि कोणत्या दिवशी करावे? कृपया मला सविस्तर समजावून सांगा. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, हे नारद, दुःख आणि सर्व प्रकारचे रोग दूर करणारे हे व्रत सर्व ठिकाणी विजय मिळवून देणारे आहे. कोणत्याही दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने ब्राह्मण आणि बांधवांसह सत्यनारायणांची पूजा करावी. केळीचं फळ, नैवेद्य, तूप, मध, साखर किंवा गूळ, दूध आणि गव्हाचे पीठ भक्तिभावाने घ्यावे. हे सर्व भगवान श्री सत्यनारायणाला भक्तिभावानं अर्पण करावे. नातेवाईकांसह ब्राह्मणांना भोजन अर्पण करा.
त्यानंतर स्वतः खा. रात्री श्री सत्यनारायण भगवानांचे स्मरण करण्यात वेळ घालवा. जे अशा प्रकारे व्रत करतात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. विशेषतः कलियुगात मृत्यूभूमीत हा एकमेव मार्ग आहे. त्यानंतर सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनी, प्राचीन काळी ज्यांनी हे व्रत पाळले होते त्यांचा इतिहास मी तुम्हाला सांगतो. लक्षपूर्वक ऐका. काशीपूर या अतिशय सुंदर शहरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. भूक आणि तहानेने अस्वस्थ होऊन तो सतत दुःखी असायचा. ब्राह्मणांवर प्रेम करणारे भगवान विष्णू त्याला दुःखी पाहून एके दिवशी वृद्ध ब्राह्मणाच्या वेशात गरीब ब्राह्मणाकडे गेले आणि मोठ्या आदरानं त्याला विचारले, हे ब्राह्मण, तू का सतत उदास होऊन फिरतोस? हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझे दुःख मला सांग, मला ऐकायचे आहे. कष्टांनी ग्रासलेला तो ब्राह्मण म्हणाला, मी गरीब ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतो. तुम्हाला यापासून मुक्त होण्याचा काही मार्ग माहीत असल्यास कृपया मला सांगा. वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतलेले भगवान विष्णू म्हणाले, हे ब्राह्मण, श्री सत्यनारायण भगवान हे इच्छित फळ देणारे आहेत. म्हणून तुम्ही त्यांची विधीपूर्वक पूजा करा. जे केल्यानं मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो. गरीब ब्राह्मणाला व्रताचा संपूर्ण नियम सांगून श्री सत्यनारायण भगवान वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात अंतर्धान पावले. वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी नक्कीच पाळणार या निश्चयानं गरीब ब्राह्मण घरी गेला. पण त्या रात्री ब्राह्मणाला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तो लवकर उठला आणि भगवान सत्यनारायणाचा उपास करण्याचा निर्धार करून भिक्षा मागायला गेला. त्या दिवशी त्याला भिक्षापोटी भरपूर पैसे मिळाले. त्यातून त्याने पूजेचे सर्व साहित्य विकत घेतले आणि घरी आल्यावर मित्र आणि नातेवाईकांसह त्यांनी भगवान श्री सत्यनारायणाचे व्रत पाळले. असे केल्याने तो गरीब ब्राह्मण सर्व संकटातून मुक्त झाला आणि खूप श्रीमंत झाला. तेव्हापासून तो ब्राह्मण दर महिन्याला उपवास करू लागला. जो भगवान सत्यनारायणाचे व्रत श्रद्धेने पाळतो त्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. जो कोणी श्री सत्यनारायण भगवानांचे व्रत पाळतो त्यांची सर्व संकटांपासून मुक्ती होते. अशा प्रकारे भगवान सत्यनारायणांनी नारदजींना सांगितलेले हे व्रत मी तुम्हाला सांगितले. हे श्रेष्ठ ब्राह्मणांनो, आता अजून काय ऐकायचे आहे सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, हे मुनीश्वर, हे ऐकून हे व्रत कोणी पाळले हे आपण सर्वांना ऐकायचे आहे. ऋषीमुनींकडनं हे ऐकून श्री सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनींनो, हे व्रत पाळणाऱ्या सर्व मानव प्राण्यांची कथा ऐका. एकेकाळी श्रीमंत ब्राह्मण मित्र आणि नातेवाईकांसह त्याच्या घरी भगवान सत्यनारायणाचे व्रत पाळत होते. त्याचवेळी लाकूड विकणारा एक म्हातारा तिथे आला. काठ्यांचा गठ्ठा बाहेर डोक्यावर ठेवून तो ब्राह्मणाच्या घरी गेला. तृष्णेने बेचैन झालेल्या लाकूड तोड्यानं हे व्रत करताना पाहिले. तो तहान विसरला. त्याने नमस्कार करून विचारले, हे ब्राह्मण, तुम्ही कोणाची पूजा करत आहात? हे व्रत पाळण्याचे फळ काय? कृपया मला सांगा. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या श्री सत्यनारायण भगवानांचे हे व्रत आहे. त्यांच्या कृपेनंच माझ्या घरी संपत्ती आणि समृद्धी आली आहे. ब्राह्मणाकडनं या व्रताची माहिती मिळाल्यानं लाकूड तोड्याला खूप आनंद झाला. प्रभूंचे नामस्मरण करून भोजन करून तो आपल्या घरी गेला आणि मग दुसऱ्या दिवशी लाकूड तोड्यानं मनात संकल्प केला की आज गावात लाकूड विकून जे पैसे मिळतील त्यातून तो भगवान सत्यनारायणाचे उत्तम व्रत करेल. हा विचार मनात ठेवून लाकूड तोड्या डोक्यावरती लाकडाचा गठ्ठा ठेवून श्रीमंत लोक राहत असलेल्या शहरात गेला. त्या दिवशी त्याला त्या लाकडांची किंमत आदल्या दिवसापेक्षा 4 पट जास्त मिळाली. तेव्हा तो म्हातारा लाकूड तोड्या खूप आनंदित झाला आणि पिकलेली केळी, साखर, मध, तूप, दूध, दही, गव्हाचे पीठ इत्यादी सर्व श्री सत्यनारायण भगवानांच्या व्रताचे साहित्य घेऊन आपल्या घरी आला. मग त्याने आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना बोलावून विधीपूर्वक देवाची पूजा केली आणि उपवास केला.
त्या व्रताच्या प्रभावानं त्या म्हाताऱ्या लाकूड तोड्याला धनसंपत्ती प्राप्त झाली आणि जगातील सर्व सुखे भोगून तो स्वर्गी गेला. श्री सूतजी म्हणाले, हे श्रेष्ठ मुनी ऋषीमुनी, आता मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. प्राचीन काळी उल्कामुख नावाचा एक मोठा विद्वान राजा होता. तो जितेंद्रिय आणि सत्यवक्ता होता. तो दररोज देवळात जाऊन गरिबांच्या दुःखाला दूर करत असे. त्याची पत्नी कमळाप्रमाणे सुंदर मुख आणि सती साध्वी होती. एके दिवशी भद्रशिला नदीच्या काठी दोघेही श्री सत्यनारायण भगवानांसाठी विधीपूर्वक उपवास करत होते. तेवढ्यात एक साधू नावाचा वैश्य तिथे आला. त्याच्याकडे व्यवसायासाठी भरपूर पैसा होता. तो वैश्य नदीकाली नाव थांबवून राजाकडे आला. राजा पूजा करत असल्याचे पाहून त्याने नम्रपणे विचारले, हे राजा, हे काय करत आहात? मला ऐकायचे आहे. कृपया मलाही हे समजावून सांगा. महाराज उल्का म्हणाले, हे वैश्य ऋषी, मी पुत्रप्राप्तीसाठी माझ्या मित्र आणि नातेवाईकांसोबत श्री सत्यनारायण भगवानांची उपवास व पूजा करत आहे. राजाचे म्हणणे ऐकून साधू नावाचा वैश्य आदराने म्हणाला, हे राजा, याची पूजाविधी सांगा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देखील हे व्रत करीन. मलाही मुले नाहीत. राजाकडनं व्रताचे सर्व विधी ऐकून वैश्य आनंदाने आपल्या घरी गेला. त्यांनी पत्नीला संतती देणाऱ्या व्रताबद्दल सांगितले आणि मला मूल झाल्यावर मी हे व्रत करीन अशी शपथ घेतली. एके दिवशी त्यांची पत्नी लीलावती भगवान सत्यनारायण यांच्या कृपेनं गरोदर राहिली. तिनं एका अतिशय सुंदर मुलीला जन्म दिला. तेजस्वी पंधरावड्यात चंद्र जसा वाढतो तशी ती मुलगी दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांनी मुलीचे नाव कलावती ठेवले. तेव्हा लीलावतींनी आपल्या पतीला गोड शब्दात आठवण करून दिली, तुम्ही जे व्रत पाळण्याचा संकल्प केला होता ते तुम्ही पूर्ण करा. तेव्हा साधू वैश्य म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाला मी हे व्रत पाळणार आहे. अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यवसाय करण्यासाठी परदेशात गेला. कलावती मोठी होऊ लागली. परतताना जेव्हा साधूनं आपली मोठी झालेली मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत खेळताना पाहिली, तेव्हा त्याला तिच्या लग्नाची काळजी वाटली. मग त्यानं एका दूताला बोलावले आणि आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यास सांगितले. वैश्याची आज्ञा मिळाल्यानंतर दूत कांचननगरला पोहोचला आणि वैश्याच्या मुलीसाठी योग्य व्यापारी मुलगा घेऊन आला. वैश्य आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह आनंदी झाले आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या मुलाशी केले. दुर्दैवानं तो लग्नाच्या वेळीही सत्यनारायण व्रत करायला विसरला. यावर श्री सत्यनारायण भगवान फार संतापले. त्याने वैश्याला शाप दिला की तुला तीव्र वेदना होतील. आणि मग तो वैश्य आपल्या कामात निपुण आपल्या जावयासह होड्यांचा ताफा घेऊन सागराजवळील रतनसारपूर नगरीत व्यवसाय करण्यासाठी गेला. रतनसारपूरवर चंद्रकेतू नावाच्या राजाचं राज्य होतं. सासरे आणि जावई दोघेही चंद्रकेतू राजाच्या त्या नगरीत व्यवसाय करू लागले. एके दिवशी भगवान सत्यनारायणाच्या भ्रमानं प्रेरित झालेला चोर राजा चंद्रकेतूचे पैसे चोरून पळून जात होता. राजाचे दूत आपल्या मागून वेगाने येत असल्याचे पाहून चोर घाबरला आणि त्याने शांतपणे राजाचे पैसे वैश्याच्या नावेत ठेवले आणि पळून गेला. दूतांनी त्या वैश्याकडे ठेवलेले राजाचे पैसे पाहून सासरे आणि जावई चोर आहेत असे त्यांना वाटले. शिपाई त्या दोघांना बांधून घेऊन राजाजवळ गेले आणि म्हणाले, तुमचे पैसे चोरणाऱ्या या 2 चोरांना आम्ही पकडले आहे. तेव्हा राजानं त्या वैश्याचे न ऐकता त्याला तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे राजाच्या आदेशाने त्याला कैद करण्यात आले आणि त्याची सर्व संपत्तीही हिसकावून घेण्यात आली. भगवान सत्यनारायणाच्या शापामुळे त्या वैश्याची पत्नी लीलावती आणि मुलगी कलावती याही घरात खूप दुःखी झाल्या. चोरट्यांनी त्यांचे सर्व पैसे चोरले. मानसिक आणि शारीरिक वेदना आणि भूक आणि तहान यामुळे खूप दुःखी झालेली कलावती अन्नाच्या आशेनं एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तिथे तिने ब्राह्मण श्री सत्यनारायण भगवानांचे व्रत पद्धतशीरपणे करताना पाहिले
ही कथा ऐकून भक्तिभावानं प्रसाद घेऊन रात्री घरी आली. आईनं कलावतीला विचारले, हे कन्या, आतापर्यंत कुठे होतीस? मला तुझी खूप काळजी वाटत होती. आईचे म्हणणे ऐकून कलावती म्हणाली, आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी श्री सत्यनारायण भगवंतांचा पूजाविधी पाहिला आहे आणि मलाही ते परिपूर्ण व्रत करण्याची इच्छा आहे. मुलीचे म्हणणे ऐकून आईनं सत्यनारायणाची पूजा करण्याची तयारी केली. तिने तिच्या मैत्रिणींसोबत भगवान सत्यनारायणाची पूजा केली आणि उपवास केला आणि माझे पती आणि जावई लवकर घरी परतावेत अशी प्रार्थना केली. तसेच विनंती केली, हे परमेश्वरा, आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आमच्या सर्व पापांची क्षमा कर. या व्रताने श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले. ते राजा चंद्रकेतूला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाले, हे राजा, तुम्ही ज्या 2 जणांना तुरुंगात टाकले आहे ते निर्दोष असतात. त्यांना सकाळी सोड. तू मिळवलेली त्यांची सर्व संपत्ती परत कर, नाहीतर मी तुझे राज्य, संपत्ती, मुले इत्यादींना नष्ट करेन. राजाला असे बोलून परमेश्वर अंतर्धान पावला आणि मग सकाळी राजा चंद्रकेतूनं दरबारात सर्वांसमोर आपले स्वप्नकथन केले आणि दोन्ही वैश्यांना बंदिवासातून सोडवून त्यांना दरबारात आणण्याचा आदेश सैनिकांना दिला. येताच दोघांनाही राजाला नमस्कार केला. राजा हळुवार शब्दात म्हणाला, तुम्हाला अज्ञानातून असे कठीण दुःख मिळाले आहे. आता तुम्हाला भीती नाही, तुम्ही मुक्त आहात. यानंतर राजानं त्यांना नवीन वस्त्रे परिधान करायला दिली आणि त्यानं घेतलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम परत करून सन्मानपूर्वक निरोप दिला. दोघेही आपापल्या घरी गेले. सुतजी पुढे म्हणाले, वैश्यने प्रवास सुरू केला आणि तो आपल्या नगरात गेला. तो थोडा पुढे गेल्यानंतर दांडी धारण केलेल्या भगवान सत्यनारायणांनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरवले. हे वैश्य, तुमच्या बोटीत काय आहे? तेव्हा तो हसत म्हणाला, हे दांडी, तुम्ही का विचारता? तुमची पैसे घेण्याची इच्छा आहे का? माझी बोट वेलींच्या पानांनी भरलेली आहे. वैश्याचे असे शब्द ऐकून दांडी परिधान केलेल्या भगवान सत्यनारायण म्हणाले, तुमचे वचन खरे हो. असे बोलून तो तिथून निघून गेला आणि काही अंतरावर जाऊन समुद्रकिनारी जाऊन बसला. दांडी महाराज निघून गेल्यानंतर वैश्य आपल्या नित्यकर्मातून निवृत्त झाल्यावर बोट उंच करून बोटीतल्या वेली, पाने इत्यादी पाहून बेहोश होऊन जमिनीवर पडला. शुद्धीवर आल्यावर त्याला खूप दुःख होऊ लागले. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, शोक करू नका, हा दांडी महाराजांचा शाप आहे, म्हणून आपण त्यांच्या आश्रयाला गेले पाहिजे. तोच आपले दुःख संपवेल. आपल्या जावयाचे बोलणे ऐकून वैश्य दांडी भगवंतांपर्यंत पोहोचला आणि अत्यंत भक्तीनं पश्चाताप करून म्हणाला, मी तुम्हाला सांगितलेल्या असत्य शब्दाबद्दल मला क्षमा करा. असे म्हणत तो दुःखाने रडू लागला. तेव्हा देव दांडी म्हणाले, हे व्यापारी पुत्र, माझ्या आज्ञेमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत आहे. तुम्ही माझ्या उपासनेपासून दूर गेला आहात. तेव्हा तो वैश्य म्हणाला, हे देवा, ब्रह्मा, तुझ्या लीला आदी देवतांनाही कळत नाहीत, मग मला मूर्खाला कसे कळणार? तुम्ही आनंदी राहा. मी माझ्या क्षमतेनुसार तुमची पूजा करेन. माझे रक्षण करा आणि माझी नाव पूर्वीप्रमाणेच संपत्तीने भरा. त्यांचे भक्तिमय वचन ऐकून श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले आणि त्यांना त्याच्या इच्छेनुसार वरदान देऊन अंतर्धान पावले. त्यानंतर सासरे आणि जावई दोघेही बोटीवर आले. बोट पैशांनी भरलेली पाहिली. त्यानंतर त्यांनी भगवान सत्यनारायणाची आराधना केली आणि आपल्या साथीदारांसह त्यांच्या नगरात गेले. जेव्हा ते त्याच्या शहराजवळ पोचले तेव्हा त्यानं त्याच्या घरी एक दूत पाठवला. दूत साधू नावाच्या वैश्याच्या घरी गेला. त्याच्या पत्नीला नमस्कार केला आणि म्हणाला, तुझा पती आपल्या या शहराजवळ आला आहे. लीलावती आणि तिची कन्या कलावती त्यावेळी परमेश्वराची पूजा करत होत्या. दूताचे बोलणे ऐकून पत्नीने अत्यंत आनंदाने भगवान सत्यनारायणाची पूजा पूर्ण केली आणि आपल्या मुलीला म्हणाली, मी माझ्या पतीला भेटायला जात आहे. तू पूजा पूर्ण कर आणि लवकर ये.
पण कलावती पूजा आणि नैवेद्य सोडून पतीला भेटायला गेली. पूजा आणि प्रसादाची अवज्ञा केल्यामुळे भगवान सत्यनारायण क्रोधित झाले आणि त्यांनी पतीला नावेसह पाण्यात बुडवले. पती न मिळाल्यानं कलावती रडत जमिनीवर पडली. बोट बुडालेली आणि मुलगी रडताना पाहून साधू नावाचा वैश्य दुःखी झाला आणि म्हणाला, हे भगवान, अज्ञानामुळे झालेल्या पापांसाठी मला किंवा माझ्या कुटुंबाला क्षमा कर. त्याच्याकडून असे शब्द ऐकून भगवान सत्यदेव प्रसन्न झाले. आकाशवाणी झाली, हे वैश्य, तुमची मुलगी माझा प्रसाद टाकून आली आहे, म्हणूनच तिचा नवरा गायब झाला आहे. ती घरी गेली आणि प्रसाद घेऊन परतली तर तिला तिचा नवरा परत मिळेल. आकाशवाणी ऐकून कलावती घरी पोचली आणि प्रसाद घेतला आणि मग येऊन तिला आपल्या पती पूर्वच्या रूपात सापडला. तिला खूप आनंद झाला. मग तिने आपल्या पतीला पाहिले. त्यानंतर साधू वैश्य यांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह सत्यदेवाची विधीपूर्वक पूजा केली. या जगातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी त्याला मोक्ष प्राप्त झाला. श्री सुतजी म्हणाले, हे ऋषीमुनींनो, मी आणखी एक गोष्ट सांगतो. तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. तुंगध्वज नावाचा एक राजा प्रजेची नेहमी काळजी करत असे. भगवान सत्यनारायणाचा प्रसाद सोडवल्यानं त्यांना खूप त्रास झाला. एकदा राजा जंगलातील वन्य प्राण्यांना मारून एका वटवृक्षाखाली आला. तिथे त्यांनी त्यांचे मित्र आणि नातेवाईक श्री सत्यनारायणाची यांच्यासह गोपाळांची भक्तिभावानं पूजा करत होते. त्यानं त्यांना पूजा करताना पाहिले, परंतु अभिमानामुळे तो तेथे गेला नाही आणि सत्यदेवांना नमस्कारही केला नाही. गोपाळांनी देवाचा प्रसाद त्याच्यासमोर ठेवल्यावर तो प्रसाद सोडून आपल्या नगरात निघून गेला. नगरात पोचल्यावर त्यानं पाहिले की त्याचे संपूर्ण राज्य नष्ट झाले आहे. हे सर्व सत्यदेवांनी रागाच्या भरात केल्यानं त्यांना समजले. मग तो पुन्हा जंगलात आला आणि गोपाळांजवळ गेला आणि विधीपूर्वक पूजा करून प्रसाद घेतला. नंतर सत्यनारायणाच्या कृपेनं सर्व काही पूर्वीसारखे झाले आणि दीर्घकाळ आनंद उपभोगल्यानंतर त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त झाला. भगवान श्री सत्यनारायण यांच्या कृपेनं जो व्यक्ती हे दुर्लभ व्रत पाळेल त्याला धनधान्याची कमतरता भासणार नाही. गरीब गरिबीपासून मुक्त होतो. निपुत्रुकांना संतती प्राप्त होते आणि सर्व इच्छा पूर्ण करून तो स्वर्गात जातो. आता हे व्रत ज्यांनी पूर्वी पाळले होते त्यांच्याबद्दलही जाणून घ्या. आता त्यांच्या दुसऱ्या जन्माची कहाणी ऐका. शतानंद नावाच्या वृद्ध ब्राह्मणानं सौदामाच्या रूपात जन्म घेतला आणि श्रीकृष्णाची पूजा आणि सेवा करून स्वर्ग प्राप्त केला. उल्कामुख नावाचा राजा दशरथ राजा झाला आणि श्री रंगनाथांची पूजा करून त्याला मोक्ष प्राप्त झाला. साधू नावाच्या वैश्याने आपल्या पुत्राला पवित्र आणि सत्यनिष्ठ राजा मोरध्वज बनून वैकुंठ निवास मिळवला. महाराज तुंगध्वज स्वयंघोषित मनु होते. अनेकांना भगवंतांच्या भक्तीत लीन करून त्यांनी वैकुंठधाम प्राप्त केले. लाकूडतोड करणारा त्याच्या पुढच्या जन्मी गुहा नावाचा निषाद राजा झाला. त्यानं रामाच्या चरणाची सेवा केली आणि त्याचे सर्व जन्म सजवले. त्या भिकाऱ्यानं ही सर्व कथा ऐकली. त्यानंतर त्यानं त्या सावकाराच्या आईला सांगितले की मी देखील हे व्रत करेन. याप्रमाणे जे कोणी हे व्रत करतील त्यांच्या आयुष्यात कधीही धनधान्याची कमतरता होणार नाही. अशी ही 7 जन्माची कहाणी सुफळ संपूर्ण.